तुम्ही खराब रस्त्यांसाठी कंत्राटदारांना दोष देत असाल तर जरा थांबा। या भ्रष्टाचाराच्या रिंगणाची सुरुवात जालन्याचे मनपाचे आयुक्त संतोष खांडेकर सारख्या लोकांनी होते। कंत्राटदाराकडून 10 लाख रुपये घेताना रंगे हात पकडले। आता यांची तक्रार देण्यासाठी तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाल तर जालन्याचेच पोलीस कॉन्स्टेबल हत्येसारख्या गुन्ह्याची फाईल बंद करण्यासाठी 70,000 रुपये घेतो। आता या सगळ्यांची तक्रार घेऊन तुम्ही न्यायालयात जाऊ इच्छित असाल तर जरा श्वास घ्या। मुंबईचे सत्र न्यायालयामध्ये न्यायाधीश बाजूने निकाल देण्यासाठी 15 लाख रुपये घेतो आणि हे छोटे मासेच कसे मोठे होतात ते बघा। हे आहेत पंजाबचे डीआयजी हरचरण सिंग गुल्लड। यांच्याकडे 55 एकर शेती, 20 कमर्शियल प्रॉपर्टीज, 50 देश विदेशात इतर प्रॉपर्टीज आणि यांच्या घरातून तब्बल 5 ते 7 करोड रुपये कॅश मध्ये सापडतात। आणि हे छोटं उदाहरण आहे। याही पेक्षा मोठं म्हणजे कानपूरचे हे एन्काउंटर स्पेशलिस्ट श्रीकांत शुक्ला यांच्याकडे किती पैसे असावेत? एखाद्या मंत्र्याला सुद्धा लाजवेल तब्बल 300 करोड रुपये। आणि हे यांना तर इंट्रोडक्शनची गरजच नाही। हायकोर्टाचे जज यशवंत वर्मा यांच्याकडे इतके पैसे की स्टोर रूम मध्ये ठेवलेले पैशांची पोतीच्या पोती जळालीत। म्हणजे किती पैसे असावेत? 50,000 ते 1 लाख रुपये पगार असताना यांच्याकडे करोडोंची प्रॉपर्टी कशी होते याचा विचार तुम्हीच करा। म्हणजे जनतेच्या पैशातून पगार घ्या, जनतेची कामे करून देण्यासाठी देखील जनतेकडूनच पैसा घ्या आणि वर वर्दीची धमकी देखील जनतेलाच दाखवा।